तर दुसरीकडे पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीसोबत एकत्र लढण्यास काँग्रेस हायकमांडने ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे। मात्र राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी करण्यापूर्वी काँग्रेसने अजित पवारांसमोर काही अटी ठेवल्या असल्याचं सांगितलं जातंय। निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नसल्याची हमी काँग्रेसने अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे मागितली आहे। याशिवाय 50% जागांची मागणी केल्याचंही समजतंय। निवडून आलेले नगरसेवक महाविकास आघाडी सोबतच राहणार। निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नसल्याची हमी। आघाडीत 50% जागांची मागणी। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतरच तिन्ही पक्षांच्या आघाडीची घोषणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।